भिवंडी तालुका पड़घा ग्राम पंचायत के वर्तमान सरपंच सम्मान्य श्री रविंद्र लक्ष्मी नारायण विषय को सर्व सम्मान्य ग्राम पंचायत सदस्यों की आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि पड़घा ग्राम पंचायत में सरपंच पद की जगह रिक्त होने की वजह से आज दिनांक 5 नवंबर 2025 को पड़घा ग्राम पंचायत में सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी अरुण बड़गुजर की अध्यक्षता में व ग्राम पंचायत अधिकारी भास्कर हनुमंत घोड़े के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध सरपंच पद पर श्रीमती साइली संजय पाटिल को बिन विरोध चुना गया। सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच श्रीमती साइली संजय पाटिल को भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे, मजदूर फेडरेशन के थाने जिला माजी अध्यक्ष व उद्योगपति पंडित सेठ पाटिल, शिवसेना उपजिला प्रमुख व मीनाक्षी फाउंडेशन अध्यक्ष विष्णु दादा चंदे, शिवसेना उपजिला प्रमुख श्री प्रकाश जी भोईर, मनसे विधानसभा अध्यक्ष व माजी उप सरपंच पड़घा शैलेश बिड़वी, पड़घा ग्राम पंचायत के माजी सरपंच व विद्यमान सदस्य रविंद्र लक्ष्मी नारायण विषय, उप सरपंच अलका गुरुनाथ मोरे के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व पड़घा ग्राम पंचायत के सर्व सम्मानित सदस्य तथा कर्मचारी व ग्रामस्थ मंडल, महिला व पुरुषों ने उपस्थित होकर नवनिर्वाचित सरपंच श्रीमती साइली संजय पाटिल को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच श्रीमती साइली संजय पाटिल ने सभी लोगों का आभार माना। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। नमस्कार, आज दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत पड़घा येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी मान्य तहसीलदार साहेब भिवंडी यांच्या दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी आदेशान्वये माझी अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। सदर याच्यानुसार आपण अजेंडा प्रसिद्ध करण्यात आलेला होता। त्या अनुषंगाने आज सकाळी 10 ते 11 वाजता नामनिर्देशन पत्र घेण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती। त्या अनुषंगाने सकाळी ठीक 10:40 सौ साइली संजय पाटिल यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे। त्याची छाननी केली असता सदर नामनिर्देशन पत्रे मी वैध ठरवले। त्यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बड़गुजर असे जाहीर करतो की सौ साइली संजय पाटिल यांची पड़घा ग्रामपंचायत येथे सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे मी जाहीर करतो। मॅडमचे खूप खूप अभिनंदन, त्यांना पुढे वाटचाल खूप खूप शुभेच्छा आणि मान्य सर्व सदस्य उपस्थित होते त्यांचा मी आभार व्यक्त करतो। मान्य सर्व ग्रामस्थ, पत्रकार बंधू, सर्व कर्मचारी यांचे मी आभार मानून आजची विशेष सभा संपली असे जाहीर करतो। आज पड़घा ग्रामपंचायतच्या सरपंच साइली संजय पाटिल यांची बिनविरोध म्हणून या ठिकाणी निवडणूक झाली आणि त्या निवडून आल्यात। त्याच्याकरता मी त्यांना माझ्या भिवंडी ग्रामीणच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप चांगलं काम या ग्रामपंचायतमध्ये जेवढे सरपंच झाले त्यांनी केलेलं आहे आणि याच्या पुढे अजून साइली मॅडम यांच्या माध्यमातून चांगलं काम त्याला करता येईल, कारण त्यांच्या पाठीशी आम्ही असल्यामुळे जे काही विकास पड़घ्याचा व्हायचा आहे तो करण्याचा पूर्ण प्रयत्न करतील आणि पूर्ण ग्रामपंचायत त्यांच्या पाठीशी उभी राहील। सरपंच, उपसरपंच खूप चांगलं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। जे नवनिर्वाचित सरपंच आहेत त्यांना मी मनापासून माझ्या वतीने भिवंडी ग्रामीणच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि चांगलं काम करायला अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। आमच्या गावातील माझे मोठे बंधू डॉक्टर संजय गोविंद पाटिल हे डॉक्टर असून पूर्ण पड़घा परिसरामध्ये सेवा करतात आणि आम्ही अनेक गावात राहून आम्ही सरपंच पदाचा पड़घ्यामध्ये मान मिळवलेला आहे। ही आमच्या पाटील कुटुंबाची मोठी गोष्ट आहे। बरोबर आहे। पुढील वाटचालीसाठी मी माझ्या वहिनीला हार्दिक शुभेच्छा देतो। सौ साइली संजय पाटिल, डॉक्टर संजय पाटिल यांच्या पत्नी
आत्तापर्यंत पडग्यामध्ये पडग्या परिसरात समाजसेवेचा वसा उचललेले आमचे डॉक्टर संजय पाटील, अहोरात्र आरोग्याविषयी काही असल्यानंतर मदत करणारे, किती वाजता उठणारे, यांच्या सौभाग्यवती सौ सायली संजय पाटील हे आज पडगा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झालेले आहेत। पडग्यामध्ये इतिहासामध्ये ही आनंदाची बातमी आहे का सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच सर्वांना पदं मिळाली आणि आमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि आमच्या सर्वांच्या खेळीमेच्या वातावरणामध्ये त्यांच्या हातून पडग्याचा विकास घडेल ही तुम्हाला आज शाश्वती होते आणि त्यांना सरपंचपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप त्यांचे अभिनंदन करतो। धन्यवाद। शिवसेनेचे नेते सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब आणि भिवंडी ग्रामीणचे आमदार सन्माननीय मोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज जी पडगा ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली आणि त्यामध्ये सायली संजय पाटील यांची बिनविरोध अशी सरपंचपदी निवड झाली। सर्वप्रथम मी त्यांना या सरपंचपदाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण पार्श्वभूमी तपासली तर डॉक्टर संजय पाटील मागील 35 वर्ष या पडगा परिसरामध्ये आरोग्यविषयक सामाजिक कोणताही उपक्रम असो या सर्व उपक्रमांमध्ये अतिशय हिरारीने भाग घेऊन एक आपलं नाव या पडगा परिसरामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि त्याच समाजसेवेचं आज कुठंतरी फळीत झालेलं आहे की त्यांच्या सौभाग्यवती आज पडग्यासारख्या नावाजलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच बसलेल्या आहेत। खरं तर धन्यवाद मी आमदार साहेबांना देईन की पडगा ग्रामपंचायतीचा कार्यभार पाहत असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कार्यभार पार पाडला जातो आणि हे जे सरपंच पदाचं पद जे आहे हे त्यांच्याच आशीर्वादाने त्यांना मिळालेलं आहे असं आमचं ठाम मत आहे। कारण मागील सरपंच सन्माननीय रवींद्र विशे साहेब यांनी योग्य वेळी राजीनामा देऊन त्यांचा कार्यकाल पार पाडलेला आणि तोही विकासात्मक कार्यकाल होता असं आमचं मत आहे। आज आमच्या पडगा ग्रामपंचायतच्या सरपंच निवडीच्या संदर्भात आज पडगा ग्रामपंचायतमध्ये नवीन निवडणुकीचा सरपंच सायली पाटील मॅडम यांना सरपंचपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो का पडगा गाव जे आहे हा परिसरामधला एक नामांकित तालुक्यामधला एक नामांकित गाव आहे आणि या गावाचा नाव जे आहे हा बऱ्याच याच्यानी ह्या पडग्याचा बाजारपेठ जो आहे हा अख्ख्या तालुक्यामध्ये माहीत असलेला बाजारपेठ आहे। या पडगा गावाचा विकास प्रत्येक सरपंच जे आहे त्या सरपंचांनी गावाचा विकासाचा ध्येय ठेवून आपल्या ग्रामपंचायतमध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या परिसरामध्ये आपले ग्रामीणचे आमदार इथेशी आहेत, प्रकाश पाटील साहेब इथे आहेत, असे बरेचसे कार्यकर्ते जे आहेत त्यांचा उपयोग या गावासाठी सरपंच मॅडम सायली मॅडम यांनी घ्यावा आणि गावामध्ये गावाचा विकास कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करावा। आम्ही त्यांना शुभेच्छा आहेत आणि गाव हा एक चांगल्या प्रकारे सुसज्जित आणि असलेली सर्व कचरा साफ करून व्यवस्थित करावा एवढं त्यांना शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। पडघा ग्रामपंचायतमध्ये माझ्या सौभाग्यवती सायली संजय पाटील यांची माननीय आमचे शिवसेना नेते प्रकाशजी पाटील साहेब तसेच आमचे किंग मेकर माननीय पंडित पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि एक खरं सांगायचं तर आमचे कार्यसम्राट आमदार माननीय शांतारामजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून जी मी कामं केलेली आहेत त्याचीच एक पोचपावती म्हणून मला माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांच्याकडून एक भेट मिळालेली आहे। पडगा ग्रामपंचायतबद्दल बोलायचं तर पडगा म्हणजे एक शोभेचं अशी ग्रामपंचायत नाही तर कामं खूप आहेत आणि ज्या पुरेशा ज्या सोयी सुविधा द्यायला पाहिजेत त्या होत नाहीत। ही मी बराच म्हणजे 20 वर्ष 25 वर्ष झाली मी बघतोय की ग्रामपंचायत पडगामध्ये खूप समस्या आहेत आणि त्या समस्या अशा आहेत की एक म्हणजे सर्व कचरा, दुसरी गोष्ट म्हणजे गटारं ही खूप नादुरुस्त झालेली आहेत। त्या ज्या समस्या या सगळ्या म्हणजे जनतेच्या या सामान्य समस्या आहेत। एक पाणी पुरवठा पडग्याचं
दर 2 दिवसांनी होतोय, म्हणजे 2 दिवस अल्टरनेट 2 दिवसांनी होतोय. आणि तेही जर पडग्याची एक मोठी समस्या आहे पाण्याची, ती पाण्याची समस्या जास्तीत जास्त लवकर कशी सोडवता येईल हे मी माननीय जे प्रकाशजी पाटील साहेब आहेत, आमचे आमदार साहेब आहेत, यांच्या माध्यमातून ती आमच्या मॅडम पूर्ण करतील ही मी अपेक्षा करतो. आजच्या ज्या माझ्या सौभाग्यवती सायली पाटील या जर सरपंच झालेल्या आहेत, त्यांचं सगळं श्रेय माननीय प्रकाशजी पाटील साहेब, माननीय पंडित शेठ पाटील साहेब, माननीय शैलेशजी बिडवी साहेब, म्हणजे आमच्या मनसेचे युती होती, ह्या सगळ्यांचं श्रेयातून हे सरपंचपद मिळालं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी सांगायची की बबलू जाधव म्हणजे जयेश जाधव, आणखी इतर माझे सदस्य आहेत सहकारी, अभिषेक नागावकर असेल, अविदास वगैरे असेल, मयूर गंदे वगैरे असतील, हे सर्व सदस्यांनी आणि लेडीज सदस्य पण आहेत ग्रामपंचायतच्या, त्या सगळ्या सदस्यांनी आम्हाला पाठिंबा देऊन बिनविरोध सरपंचपद निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचं आभारी आहे. कोणाचं नाव घेतलं नसेल तर कृपया कोणी नाराज होऊ नका, पण या सर्वांच्या आशीर्वादाने हे सरपंचपद मिळालेलं आहे. Gracias.